नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिकवण मित्तम बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्स। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळा संपन्न। समाज माध्यमांवरती एक आजी आजोबांचा व्हिडिओ होतो व्हायरल। व्हिडिओ मागची सत्यता आली समोर। पावसामुळे मोठ्या प्रमाणात दरडींचा धोका, प्रशासनाने संरक्षण भिंत बांधून द्यावी, रत्नागिरीमधील ग्रामस्थांची मागणी। आणि अनधिकृत बांधकामाविरोधामध्ये 85 वर्षीय आजीबाईचे केडीएमसी विरोधात उपोषण। मंडळी, आषाढीचा महिना हा काही दिवसांवरतीच येऊन ठेपलाय आणि आषाढाची चाहूल लागताच वारकऱ्यांचे पावलं ही विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला आपोआप वळतात। यंदा विठुरायाच्या दर्शनासाठी हजारो लाखो भाविक पंढरपूरच्या दिशेने आता हळूहळू मार्गस्थ व्हायला सुरुवात झाली। या वारकऱ्यांच्या सोबत संतांच्या पालख्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात। अशातच आता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीने देखील पंढरपूरच्या दिशेने आज प्रस्थान केल्याचं पाहायला मिळालं। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 340वा पालखी सोहळा आज संपन्न झालाय। ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या हरिनामाच्या जयघोषामध्ये दरवर्षी लाखो भाविक पंढरपूर वारीमध्ये सहभागी होतात। पंढरपूर वारी किंवा आषाढी वारी ही महाराष्ट्रामधील सर्वात पूजनीय आणि शतकानुशतके जुनी तीर्थयात्रा आहे। दरवर्षी देहू येथून तुकोबांची आणि आळंदीहून ज्ञानोबांची पालखी पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीसाठी जाते। आज देखील तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान हे देहू येथून पार पडले। राज्यभरामधून वारकरी देहू नगरीमध्ये आज सकाळपासूनच दाखल झाले होते। मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांनी गर्दी केली होती। यावेळेला प्रस्थान सोहळ्याच्या वेळेला संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेण्यासाठी स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे खासदार मंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं। संध्याकाळी 5 वाजता तुकोबांच्या पालखीने प्रस्थान केल्याचं देखील पाहायला मिळालं। माझ्याकरता जीवनातला हा अतिशय आनंदाचा क्षण आहे की आज या ठिकाणी संत तुकाराम महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मी उपस्थित राहिलो। पादुकांची पूजा करून आणि दर्शन घेऊन या ठिकाणी या प्रस्थानाकरता मला स्वतःला सहभागी होता आलं। हा माझ्याकरता अत्युच्च अशा प्रकारचा क्षण आहे। मला याचा अतिशय आनंद आहे। आपल्याला कल्पना आहे की भागवत धर्म आणि वारकरी संप्रदाय यांनी शेकडो वर्ष आक्रमणातूनही आपल्या देवदेश आणि संस्कृतीचं रक्षण केलेलं आहे, आपल्या भागवत धर्माचं रक्षण केलेलं आहे आणि आपल्या महाराष्ट्रात आणि देशातही सगळे भाविक हे पंढरीला पांडुरंगाची दर्शन घेण्याकरता त्या ठिकाणी जातात आणि त्यात वारीचं महत्व विशेष आहे। आणि आज या प्रस्थान सोहळ्याला येऊन मला अतिशय आनंद झाला। मंडळी, गेल्या 2 ते 3 दिवसांपासून समाज माध्यमांवरती एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय। ज्या व्हिडिओमध्ये आजोबा आपल्या पत्नीला म्हणजे आजीला सोन्याच्या दुकानामध्ये घेऊन जातात आणि प्रेमाने काहीतरी घेण्यासाठी सांगतात। दुकान मालक त्यांना एक सोन्याची पोत आणि 2 वाट्या भेट करतो। त्यांच्याकडून फक्त 20 रुपये घेतो। अशा पद्धतीची ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती गेल्या 2 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात व्हायरल होते। मात्र ह्या व्हिडिओ मागची सत्यता काय आहे तुम्ही देखील ऐकून थक्क व्हाल। पाहूयात। ते बरोबर सापडतात। पहिल्या दुकानात सापडलो होतो की नाही मी, तुम्ही फार काठीने डवचित होता आजीला आमच्या। दुकानात किती फिरत आलो मी, तरी मी ते मिळत लागू दे। पांडुरंग विचार करतो ना, अरे हे खऱ्या माणसाकडे गेले पाहिजे। खरे मी तिथे फोर्स केला का तुम्हाला? नाही, उलट मी म्हणलं की अहो बायको बोलवते आत या। आणि ही माळा तुम्हाला ही घालाची, घालतात ना,
आणि ही वाटी बाबाकडून तुम्हाला. बाबा द्या नाही, वाटी, तुम्ही द्या. तुम्ही लग्न केलं किती वर्ष आधी लग्न केलं? बाबा तुमच्या एवढा पोरगा वारला ना. द्या द्या द्या. हा, ही वाटी. नाही पैसे घ्या तुम्ही काही मला. हा, मला तुमच्या हिशोबाने काय द्यायचे ते द्या. 1000 रुपये नको, लय झाले तेवढे पैसे. पांडुरंगाचा आशीर्वाद आणि तुमचा आशीर्वाद असला सगळं कल्याणच कल्याण आमचं. 500 दे. 500 नको, अजून कमी दे. दे त्यांचे ते. हे बघा, हे मी घेतले आजीकडून 10 रुपये आणि बाबाकडून 10 रुपये. आता मी जपून ठेवणार. तुमचा आशीर्वाद. हा, आपला आशीर्वाद लय लागेल तुम्हाला चांगला. समाज माध्यमांवरती गेल्या 2 दिवसांपासून व्हायरल होणारी ही आजी आजोबांची व्हिडिओ. आजोबा आजीला सोन्याचे दागिने घेण्यासाठी या ठिकाणी दुकानात येतात. या व्हिडिओमध्ये असलेल्या आजी आजोबांचं नाव शांताबाई आणि निवृत्ती शिंदे असं आहे. हे दोघे जण भीक मागून उदरनिर्वाह करतात. मात्र निवृत्ती शिंदे ह्या 92 वर्षीय आजोबांची आजीसाठी एखादा दागिना घेण्याची इच्छा होती. त्यांनी एक पोत पाहिली. त्यावेळेला दुकान मालकाने त्यांची चौकशी केली. त्यांच्याकडे पैसे कमी होते. मात्र त्यांच्यामधील प्रेम पाहून दुकान मालकांनी त्यांना 1 ग्रॅम सोन्याची पोत आणि मंगळसूत्राच्या वाट्या ह्या दिल्याचं पाहायला मिळालं. त्यावरती आजी आजोबांकडे असलेले पैसे त्यांनी समोर ठेवले. मात्र दुकान मालक निलेश खिवस यांनी त्यांच्यातील फक्त 20 रुपये घेतले. सदर व्हिडिओ हा छत्रपती संभाजीनगर शहरामधील औरंगापुरा येथील गोपिका ज्वेलर्स ह्या दुकानामधील असून त्यांचे मालक निलेश खिवसरा यांनी देखील मदत केली. हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवरती कोट्यवधी लोकांच्या पसंतीमध्ये उतरल्याचं पाहायला मिळतं. दुकान मालकाच्या ह्या वागणुकीचं सर्वत्र कौतुक होतंय. ते जे आहेत ना, पहिले माझ्या 1st नंबर शॉपमध्ये आले होते, जे गुलमंडीला आहे. तिथे आल्यानंतर त्यावेळेस माझी एंट्री झाली होती शॉपमध्ये. सकाळ सकाळची वेळ होती आणि त्यांनी सांगितलं की मला बायकोसाठी पोत घ्यायची आहे. त्या हिशोबाने ते आतमध्ये आले. आमच्या स्टाफने ते दाखवणं सुरू केलं. माझी चर्चा झाली त्यांच्यासोबत, थोडी हसी मजाकही झाली आणि काही कामानिमित्त मेझेनाईन फ्लोअरला गेल्यानंतर ते त्या ठिकाणाहून निघून गेली. काही कारणास्तव, कारण काय माहित नाही. पण 1-1.5 तासाच्या अंतरावरती ते मला 2ऱ्या नंबर शॉपमध्ये ते दिसले, जे औरंगपुऱ्यामध्ये आहे. तर कॅमेऱ्यामध्येही पाहिलं होतं आणि मुलगा पण आला की ते आजी आजोबा आले, जे तुम्हाला वाईट वाटलं होतं, त्यांना भेटून घ्या. म्हटलं तुम्ही आजींना असं काठी डिवचवत होता की काहीतरी घे. तर म्हणे हा खरंय खरंय. म्हटलं मग काय आवडलं तुम्हाला? तर म्हणे ही माळा आवडली. म्हटलं अजून काय आवडलं? तर त्यांना ते मंगळसूत्राची वाटी सांगता येत नव्हती. ते म्हणाले हे सुद्धा आवडलंय. म्हटलं ठीक आहे. किती पैसे आणले सोबत? तर त्यांनी ते समोर ठेवलेले पैसे होते 1120 रुपये, ते माझ्या हातामध्ये दिले. म्हणे हे 1000, हे 100 आणि हे 20. म्हटलं ठीक आहे. तर ते पैसे मी हातात घेतले. त्यानंतर मी त्यांना म्हटलं अरे बापरे एवढे पैसे? तर त्यांना वाटलं कमीच आहे का काय, म्हणून त्यांनी ना चिल्लरचे 2 पोटली हातामध्ये दिल्या माझ्या. म्हणे हे अजून आहेत माझ्याकडं. मी त्यांना म्हटलं की हे ठेवून द्या. त्यानंतर त्यांना वाटलं चिल्लर नकोय, त्यांना नोटा पाहिजे, म्हणून त्यांनी काय केलं की त्या आजींकडे एक असलेलं पर्स, त्यामधून 10-10, 20-20च्या नोटा माझ्या हातामध्ये दिल्या. तर मी त्या हातामध्ये घेतल्या. पण परत मन म्हटलं की हे पण नको आपल्याला. मग मी त्यांना ते 10-10, 20-20च्या नोटा दिल्या. त्यांचे बाकीचे पैसे परत दिले आणि त्यांना ती माळ दिली आजींच्या हातामध्ये. आणि वाटी जी आहे मंगळसूत्राची ती आजोबाकडे देण्याचा प्रयत्न केला. ते नग म्हटलं नाही घ्या आणि हे आजीला द्या. ते आजीला दिलं त्यांनी. पण नंतर त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. मी म्हटलं काय झालं? तर म्हणजे तुमच्यासारखा मुलगा होता, तो माझा वारला, तो खूप चांगला मुलगा होता. दुसरा जो मुलगा आहे तो दारू पितो, त्या वैतागून आम्ही घर त्या ठिकाणी सोडलेलं आहे. आता ते सांत्वन वगैरे जमत नाही. पण त्याच वेळी ते काय म्हणे की तुम्ही काहीतरी पैसे घ्या. 1000 घ्या. म्हणलं 1000ही नको. म्हणे 500 घ्या. म्हणलं 500ही नको. विठुरायाचा आणि तुमचा आशीर्वाद असेल तर आमचं खूप काही कल्याण होईल. मग त्याप्रमाणे त्यांनी मला म्हणे काहीतरी घ्या. म्हटलं ठीक आहे. आजीकडनं 10, आजोबाकडनं 10 असे मी 20 रुपये घेतले आणि त्यांना तो दागिना दिला. त्यानंतर आजोबा म्हटलं मला चहा प्यायचा आहे. ठीक आहे चहा मागवतो. पण ते रडत असल्यामुळं मला ते
थोडी हसी मजाक करू वाटली म्हणून मी त्यांना म्हटलं की आजी वरती आजोबा प्रेम करतात का? तर आजी खूप काही हसल्या आणि त्यांनी पाठीवरती थाप दिली, म्हणे आमचं काय वय आहे का? आणि अशा प्रकारे ते घडलं आणि ते नंतर निघून गेली. बरं, ते सध्या कुठे आहेत का, कुठले होते काही माहिती? त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी मी विचारत होतो ना, आजोबा तुम्ही कुठले आहेत? तर ते मला म्हटले की जालना जिल्हा मंठा तालुका असं काहीतरी सांगितलं आणि त्यानंतर ते काही माहित नाही कुठे. शिवसेना ठाकरे गटामधून शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये आता पक्षप्रवेश केला. आता जो होता तो माझा भूतकाळ होता, मला आता भविष्यामध्ये वाटचाल करायची आहे, त्यामुळे पक्ष माझ्यावरती जी जबाबदारी देईल ती मी पार पडेन, असं मत पक्षप्रवेश सोहळ्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी व्यक्त केले. पाहूया. भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे. पक्षप्रवेश सोहळ्याला गिरीश भाऊ होते, आदरणीय बावनकुळे साहेब होते, रवींद्रजी चव्हाण होते. निश्चितपणाने पक्षाने जी जबाबदारी दिली ती निश्चितपणे तो माझा भूतकाळ आहे. मला वर्तमान काळात काम करायचं आहे आणि भविष्य घडवायचं आहे. शिवसेना ठाकरे गटामध्ये असताना आम्ही पक्षासाठी खूप मेहनत घेतली, खूप कष्ट घेतले, मात्र पक्षाने आमची हकलपट्टी केली. मात्र आता देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यावरती विश्वास दाखवलेला आहे, त्यामुळे त्यांनी दिलेल्या संधीचं आम्ही नक्की सोनं करू, असं मत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या हर्षा बडगुजर यांनी व्यक्त केलंय. पाहूया. नक्कीच आम्ही आनंदी आहोत का? नक्कीच आम्ही आनंदी आहोत. जे आम्ही खूप कष्ट करून पक्षाला खूप म्हणजे तनमन धनानं सहकार्य केलं, तरी पण काही कारणास्तव पक्षातनं आमची हकलपट्टी झाली. तर आम्हाला म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी ही संधी दिली सेवा करायची. आम्ही नक्कीच त्या संधीचं सोनं करू. नाही ताई, काही दबाव वगैरे नव्हता गेला. आम्ही आमच्या स्वइच्छेने आलेलो. राजकारण आहे आणि वेळ ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. वेळेवर सगळं बदलत असतं, तसं बदललं. आता फास्टॅगला वर्षाचा पास करण्यात आलेला आहे. वर्षाचा पास वाहन चालक फास्टॅग बनवू शकतात आणि ह्याबद्दलच अधिक माहिती नितीन गडकरी यांनी दिलेली आहे. पाहूया. नमस्कार. पिछले अनेक दिनों से लोगों की टोल के बारे में काफ़ी तकरार थी. सरकार ने जो निर्णय किया है वो बहुत बड़े प्रमाण पर जनता को राहत देने वाला है, जिसमें 3,000 रुपये में जो पास है साल भर का, उसकी अगर टोल पे किया जाएगा तो उसकी कीमत कम से कम 10,000 से ज़्यादा रुपये का टोल देना पड़ता था, वो केवल 3,000 रुपये में होगा. और ये जो वैलिडिटी है 1 साल में 200 ट्रिप वो क्रॉस कर सकते हैं. इसके साथ साथ एक ट्रिप मीन्स एक टोल को क्रॉस करना. इसका फायदा ये होगा कि 200 ट्रिप्स यानी 200 टोल क्रॉस करना होगा और एक टोल क्रॉसिंग की एवरेज कॉस्ट केवल 15 रुपये पड़ेगी. कुछ जगह पर ये 80 रुपये है, 50 रुपये है, 100 रुपये है, तो ये केवल 15 रुपये हो जाएगी. और मान लीजिए एक टोल पर आप 50 रुपये भी देते हो तो 200 टोल क्रॉस करने पर उसकी कीमत 10,000 होगी. उसके बदले में आपको केवल 3,000 रुपये में ये पास मिलेगा, एनुअल पास, और सालाना 7,000 रुपये की बचत होगी. और अभी जो सिस्टम हम लोग ला रहे हैं उसके बाद टोल नाके पे जैसे रुकना पड़ता था, रुकने की भी जरूरत नहीं पड़ेगी और निश्चित रूप से ये जनता को ये स्कीम से राहत मिलेगी. ये स्कीम केवल नेशनल हाईवे के लिए है क्योंकि वही हमारा अधिकार है. कोकणामध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे, मात्र सध्या पावसाने उसंत घेतल्याचं देखील पाहायला मिळतंय. पावसाचा जोर कोकणामध्ये सध्या कमी झाला असला तरी 2 दिवस पडून गेलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणात अनेक ठिकाणी पडझड झाल्याचं देखील समोर आलंय. मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याचे प्रमाण हे वाढलेलं आहे. भूस्खलनाच्या घटना देखील कोकणामध्ये घडत आहेत.
संगमेश्वरमध्ये देखील अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली। कुचांबे येथे घरावरती दरड कोसळले, त्याचबरोबर मोठ्या भेगा देखील डोंगराला पडल्याचं पाहायला मिळाले। त्यामुळे दरड पुन्हा केव्हाही कोसळण्याची भीती या ठिकाणी निर्माण झाली। दरड कोसळल्याने मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय आणि ह्या दरडीमुळे इथल्या घरांना धोका देखील मोठ्या प्रमाणात निर्माण झालाय। त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना करावी, संरक्षण भिंत देखील आम्हाला बांधून द्यावी अशी मागणी येथील ग्रामस्थ करत असल्याचं आता पाहायला मिळतंय। नाही, परिस्थिती पाऊस अति जास्त झाल्यामुळे इथला जो दरडीचा जो भाग आहे, 2 घराच्या मध्ये जी मोठी एक दरड आहे, ती दरड हळूहळू खाली जोरात पाऊस झाल्यामुळे ती खाली निघून गेली। ती दरड दुसऱ्या खाली जे घर आहे त्या घरावर जाऊन ती बसलेली आहे। आता शासनाचे काही अधिकारी काही येऊन गेलेले आहेत, पण आमचं एकच मागणं आहे की बाबा एकतर आम्हाला त्या घराच्या खाली म्हणजे संरक्षण भिंत बांधून द्यावी, नाही तर कुठेतरी चांगल्या ठिकाणी स्थलांतर करून द्यावं, हीच आमची मागणी। इथं आम्ही एकतर ह्या डोंगरात आम्ही इथे घर बांधलेली आहेत। अचानक जे धरणातून आम्ही उठून इथं आलो आणि इथं थोडीफार जी जागा होती त्या जागेत तशी घरे बांधलेली आहेत। किती घरांना इथे 5 ते 7 घरांना धोका आहे। अनधिकृत बांधकामाच्या विरोधामध्ये चक्क 85 वर्षीय आजींनी आता केडीएमसीच्या विरोधात उपोषण आंदोलनाचं हत्यार उपसल्याचं पाहायला मिळतंय। कल्याण पश्चिमेमधील झुंजारराव मार्केट परिसरामध्ये राहणाऱ्या 85 वर्षीय कुसुम जगताप या आजीबाईंनी आपल्या कुटुंबासोबत केडीएमसी मुख्यालयाबाहेर हे उपोषण सुरू केले। आजीबाईंच्या घराच्या बाजूला एका अज्ञात व्यक्तीने अनधिकृत बांधकाम केल्यामुळे जगताप कुटुंबियांना त्रास होतोय। या विरोधामध्ये हे उपोषण सुरू आहे। जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत कारवाईचे आश्वासन दिले जात नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण करणार असा पवित्रा आजींनी घेतल्याचं पाहायला मिळालंय। कुसुम मधुकर जगताप, वय 85, अनधिकृत बांधकाम केल्यामुळे मला त्रास होतो आणि त्याच्यामुळे केडीएमसीने परवानगी लवकरच हे करावे। या बातमीसह वेळ झाले। बातमीपत्रात इथेच थांबायची। पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात। धन्यवाद।